अथ श्री साई सच्चरित अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ, ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ, बोधूनि भक्ता करी कृतार्थ, जो कृतकार्यार्थ संपादी, माथा पडता जयाचा हात, करी जो तात्काळ शक्तिपात, अप्राप्य वस्तू करी प्राप्त, भेदाचा निःपात करूनी, विरवून मी तू भाव भिन्न, जया करिता साष्टांग नमन, हृदयी धरी आलिंगून, अनन्य शरण रिघताची, नामे भिन्न सागर सरिता, परी रूपे एकरूपता, वर्षाकाळी मिळणी मिळता, पुरे न भिन्नता तादृश, तेवीच भावे सद्गुरुनाथा, भक्ती अनन्य शरण जाता, तोही भक्तांस देई निजगुरुता, पाहोनी सद्भक्तता भक्तांची, जय जयाजी दीनदयाळा, भक्तोद्धारा परम प्रेमळा, व्यापूनी अखिल ब्रह्मांड माळा, वससी निराळा शिर्डीत, जाते मांडूनी पाय पसरिता, संत असता दळण दळिता, खुंटा ठोकूनी वैरारी चविता, विस्मय चित्ता माझिया, तेच की या ग्रंथा मूळ, मनी इच्छा उद्भवली प्रबळ, की ही ऐसी कर्मे सकळ, वर्णिता कश्मल हरेल, हरी स्वये होईल प्रसन्न, तया आवडे तयाहून, कोणी केलिया निज भक्त कीर्तन, अथवा गुणवर्णन भक्तांचे, आशंकतील श्रोते सज्जन, जया निराधार वाटेल हे विधान, तिवही पहावे भविष्योत्तर पुराण, त्रिपुरारी कथन करी हे, ही सकळ साईंची प्रेरणा, परी लौकिक रीती निदर्शना, तेणेच अनुमोदिली ही रचना, भक्त कल्याणा कारणे, तै पासाव मासोमासी, साई समर्थ कथानकासी, या श्री साई लीलावलीसी, श्रोते बहुप्रेमेसी परिसती, तोच की साई अनुमोदिता, तोच तो माझा बुद्धिदाता, तोच मूळ चेतना चेतविता, तयाची कथा तोच करी, की हा हेमाड निजमती, रचितो हा विकल्प न धरा चित्ती, म्हणून श्रोतया करीतो विनंती, गुणदोष माथी मारू नका, गुण तरी ते साईंचे, दोष दिसलिया तरी ते त्याचे, मी तो बाहुले साई खड्याचे, आधारे नाचे सूत्राच्या, सूत्रधारा हाती सूत्र, त्याला वाटेल ते ते चित्र, रंगी बेरंगी अथवा विचित्र, नाचविल चरित्र समन्वित, असो आता हा प्रस्ताव, काय नूतन कथा नवलाव, उत्कंठा प्रचुर श्रोतृ स्वभाव, गुरुभक्त गौरव त्या गाऊ, गताध्याय पूर्ण करिता, पुढील अध्याय सूतो वाचता, ठेविली होती स्मरणाचे माथा, स्फुरेती आता परिसावी, आता हे गोड आख्यान, श्रोता परिसिजे सावधान, भक्त प्रेमे घालिता भोजन, परम समाधान साईंस, निज तान्हिया कनवाळू माई, तैसा निज भक्ता प्रत्यक्ष साई, वसो कुठेही धावत येई, कवण त्या होईल उतराई, देहे वावरत शिर्डीत, परी संचार त्रैलोक्यात, ये अर्थीचा गोड वृत्तांत, परिसा निज शांत मानसे, एकदा साई पद सन्निष्ठ, बाळासाहेब भक्त श्रेष्ठ, माता जयांची व्रत वैकल्यनिष्ठ, सर्वांचे अभीष्ट संपादी, परोपरीची अनेक व्रते, होती घडली तियेचे हाते, तयांचे उद्यापन राहिले होते, सांगती समस्ते भावया, व्रतसंख्या होता पूर्ण, करावे लागे उद्यापन, ना तो पदरी न पडे पुण्य, व्रत ते अपूर्ण त्यावीण, व्रते 25 अथवा 30, इतुक्यांची या उद्यापनास, देव 100-200 ब्राह्मणास, जेवावयास आमंत्रित, म्हणून एक नेमिली तिथी, हे उद्यापन करावया प्रती, देव जोगांस पत्र लिहिती, कराया विनंती बाबांस, पहा आपण आलिया विना
नाही सांगता या उद्यापना, तरी मान्य करूनही प्रार्थना करावे या दीना आभारी. मी तो सरकारचा सेवे करी, पोटा लागी करीतो चाकरी, त्यातची साधल्या परमार्थही करी, जाणतसा अंतरी आपणही. डहाणूहून इतुका दूर, स्वये यावयामी लाचार, तरी या आमंत्रणाचा स्वीकार, कराल ही फार मज आशा. ऐसे बापू साहेब जोग, पत्र बाबांस ऐकविती सांग, म्हणती संपादा हा कार्यभाग, यथा सांग देवांचा. शुद्ध भावाचे आमंत्रण, बाबांनी ऐकून घेतले संपूर्ण, म्हणती जया माझे स्मरण, निरंतर आठवण मज त्याची. मजन लागे गाडी घोडी, विमान अथवा आगीन गाडी, हाक मारी जो मज आवडी, प्रकटे मी ते घडी अविलंबे. तू मी आणि तिसरा एक, तिघे मिळून जाऊ देख, पाठवून दे ऐसा लेख, पावेल हरिख लिहिणारा. असो बाबा जे जे बोलले, ते ते जोगांनी देवा कळविले, देव मनी आनंदित जाहले, अमोघ बोले बाबांच्या. देवांचाही पूर्ण विश्वास, बाबा आता येतील खास, परी हे जेव्हा अनुभवास, येईल तो दिवस सोनियाचा. परी देवास हेही ठावे, शिर्डी खेरीज तीनच गावे, तेथेही क्वचितची बाबांनी जावे, शिर्डीत असावे निरंतर. मना आलिया सटी सामासी, कधी बाबा जात राहत्यासी, कधी रुई वा निमगावासी, वस्ती शिर्डीसी अखंड. या तीन गावां पलीकडे, जात न केव्हाही कोणीकडे, ते मग इतके लांब इकडे, डहाणूस मजकडे यावे कसे. परी ते पूर्ण लीलावतारी, इच्छा मात्रे स्वच्छंदचारी, येणे जाणे हे लोकाचारी, सबाह्याभ्यंतरी परिपूर्ण. तेथून येथे होईल येणे, अथवा येथून तेथे जाणे, ही दोन्हीही आकाश नेणे, परिपूर्ण पूर्णपणे सबाह्य. तैसीच बाबांची दुर्गम गती, स्थिरचरी ते भरले असती, तया कैची आगती निर्गती, प्रकट होती स्वच्छंदे. असो या आधी एक संन्यासी, एका मासाची या अजमासी, आला स्टेशन मास्तरापाशी, डहाणू स्टेशनासी निजकार्या. तो गोशाळा प्रचारक, गोसंस्थेचा स्वयंसेवक, आला वर्गणी मागावया देख, स्थिती सांपत्तिक सुधारावया. वेश पाहता दिसे बंगाली, मास्तराने युक्ती कथिली, गावात जा तेथेच आपुली, व्यवस्था चांगली लागेल. तेथे आहेत मामलेदार, तयांपुढे मांडा हा विचार, मिळतील शेट सावकार, लावितील हातभार तुम्हास. एक मामलेदार वळता, पट्टी होईल हा हा म्हणता, या धर्माची या कार्याकरिता, स्वस्थ चित्ता जाते थे. हे जो आत मास्तर बोले, बाहेर घोड्याचे टाप वाजले, स्वये मामलेदारची तेथे आले, उतरले गेले स्टेशनात. मास्तरा ते भेटावया ते, खोलीत जेव्हा प्रवेशले ते, मास्तर संन्यासिया झाले वदते, आले की येथेच मामलेदार. घ्या आता बोला काय ते, दैवे हे भेटले तुम्हा आयते, संन्यासी निज मनोगता ते, जाहले निवेदिते त्यांपाशी. मग ते दोघे बाहेर आले, तेथेच एका पेटीवर बैसले, देवांस संन्यासी विनविते झाले, कार्य हे संपादिले पाहिजे. गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरिल्याशिवाय, मज परकिया हातून हे कार्य, होईल का तिळप्राय तरी. आपण तालुक्याचे अधिकारी, मी तो हा ऐसा भिकारी, हिरे लोकांची या दारोदारी, टाळाया उपासमारी गायींची. टाकाल जरी एक शब्द, होईल माझे कार्य जलद, मिळवाल गोमातांचे आशीर्वाद, यश निर्विवाद लाधाल. परिसूनी संन्यासियाची विनंती, देव काय प्रत्युत्तर करीती, गावात दुजिया कार्या संप्रती, वर्गणी हाती घेतलीसे. रावसाहेब नरोत्तम शेटी,
जया दीनांची दयापोटी नगर शेटचे मोठे खटपटी ते एक पट्टी उग्रावती त्यातची तुमची या पट्टीस जागा होईल कैसी तरी सांगा समय हा नाही तुमची या उपेगा असो मग मागाहून पाहू तरी आपण 2-4 मासी थांबून या की या गावासी पुढे मग पाहू त्या समयासी आज न यासी अनुकूलता असो मग तो तेथून गेला झाला असेल महिना याला तो तांग्यात बैसून आला पुनश्च डहाणूला माघारा देवांची या दारासमोर वकील परांजपे यांचे घर तेथेच तांगा थांबल्यानंतर संन्यासी उतरता देखिला तो चिकी हा पूर्वील निश्चित आला की आधीच वर्गणी निमित्त ऐसे देव मुला ते वदत अंतरी शंकित होऊनी नाही पुरा महिना झाला तोच हा येथे किमर्थ आला विसरला का पूर्वील बोला साशंकतेला हे मूळ तेने तेथेच तांगा सोडिला तेथेच काही काळ क्रमिला आला मग देवांची या घराला काय मग लागला वदावया 10 वाजावयाचा वेळ ब्राह्मण भोजनारंभ काळ पाहुनी देवांची घालमेल वदेन मज उतावेळ पैशाची आयाहून पैसे के लिए आज तो हमको भोजन चाहिए देव म्हणाले आओ आनंद है घर ये समझिए आपका तम सन्यासी वदे इतुक्यात हमारे 2 बच्चे हैं साथ बहुत अच्छी है यह बात देव मग म्हणतात तया ते होता जेवावया अवकाश म्हणोनी देव पुसती तयास कहाँ आपका उतारा है खास जहाँ मैं तपास को भेजूं क्या जरूर कब मैं आऊं किस घंटे मैं हाजिर रहूं जब बोलोगे तब आता हूँ सन्यासी बोलू लागला अच्छा बच्चे लेके साथ 12 घंटे होने के वक्त आओ भोजन पाओ संत ऐसे तम वदत देवतया असो मग ते संन्यासी गेले बरोबर 12 होता परतले जेवावया तिघेही बैसले भोजनी झाले यथेष्ट होऊन या पाक निष्पत्ती ब्राह्मणांच्या बैसल्या पंक्ती सपरिवार संन्यासिया प्रती तृप्त करीती यजमान सवे घेऊन 2 जण आला संन्यासी आपण होऊन तरी तयाचे पूर्व प्रयोजन पसरी आवरण मायेचे तेणे हा कोणीतरी अतिथी पावावया भोजन प्राप्ती आला इतुकेच देवांचे चित्ती दृढावली वृत्ती मोहाची येणे परी झाली भोजने उत्तरापोषणे शुद्धाचमने सुगंध शीतल उदक प्राशने मुखशुद्धिदाने संपादिली शिष्टाचार गंध सुमने तांबूल अत्तर गुलाबदाने दिधली सर्वत्रां प्रति बहुमाने आनंदाने देवांनी असो मग ऐसिया उपरी मंडळी गेली घरोघरी संन्यासी ही निज परिवारी गेले माघारी निजस्थळी जरी आगंतुक अनिमंत्रित तरी ते वेळी येऊन जेवत परी देवान बाबासे वाटत संशय राहत मनात ऐसे जरी घडले प्रत्यक्ष तिघे अयाचित वाढिले समक्ष तरीही देव मनी साकांक्ष जोगांची साक्ष घेतातची असो होता उद्यापन पूर्ती देवतम जोगा पत्र लिहिती ऐसे कैसे हो बाबा फसविती काय ते वचनोक्ती वदावी आपणही सवे याल अन्यथा न होईल बोल काहीतरी साक्ष पटेल कैसे न वाटेल हे मजला तरीही ऐसी गत का झाली माझीच काही निराशा केली बहुसाक्षेपे वाट पाहिली काही न आली प्रचिती प्रेमे बाबांस निमंत्रिता येतो वदले मज शरणागता परी ते सर्व झाले अन्यथा कैसे हे सर्वथा नकळे मज माझी येण्याची परतंत्रता अति काकुळती पत्री लिहिता तरीही आपण येणार हे परिसता मज बहु धन्यता वाटली आता आपण कवण्याही मिशे येणार वाटले कवण्याही वेशे परी ते काही न घडले कैसे आश्चर्य विशेषे वाटते जोगांनी ते सकल वृत्त साई चरणी केले निवेदित
बाबा होऊन आश्चर्यचकित, काय तयांप्रत बोलत. पत्र उकलता मज पुढती, पत्रांतर्गत मनोवृत्ती. वाचावयाचे आधीच निश्चिती, उभ्याच ठाकती मूर्तिमंत. तो वदे मी माझिया बोले, विश्वास देऊनी तया फसविले. सांग तया त्वामज नोळखिले, का मग बोलविले होतेस. लौकिकी ना येथून हाललो, परी मी उद्यापनी जेवून आलो. दोघांसमवेत येईन बोललो, तैसाच केलो दोघांसवे. होता जेवावया अवकाश, तेव्हाच आधी एकटा सावकाश. तुझ नाठवे का संन्यास वेश, प्रथम प्रवेश ये रीती. पाहुनी आलो अकल्पित वृत्ती, पैसे मागेन तुझही भीती. वाटली नव्हती का तव चित्ती, संशय निवृत्ती म्या केली. येईन केवळ जेवावयास, सवे घेऊन या दोघांस. ऐसे सांगून या वेळेस, नाही का दोघांसह जेवलो. पहा मी माझिया वचना कारणे, मरोनी जाईन जीवे प्राणे. परी माझिया मुखीची वचने, अन्यथा होणे नाही कदा. ऐसे वदता साईनाथा, आनंद नावरे जोगांच्या चित्ता. दिधले वचन व्हावेन अन्यथा, अनुभव हा सर्वथा सर्वांचा. पुढे मग हे वृत्त, जोग कळविती देवांप्रत. पत्र एक सविस्तर धाडीत, अतिमुदित मानसे. देवांनी जै पत्र वाचिले, प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले. धिक धिक व्यर्थ साईस दूषिले, बहु हिरमुसले मनात. धन्य बाबांचे महिमान, धिक माझिया जाणीवेचा अभिमान. परी बाबाच संन्यासी हे अनुमान, व्हावे ते कैसे न मज कळे. कारण बाबांस केले निमंत्रण, त्या आधीच त्या प्रथमाभिगमन. तेही तयाच्या कार्या लागून, भेटीस प्रयोजन पट्टीचे. तया दिधली होती मुदत, 2-4 मासा यावे परत. तोच तो जरी भोजन मागत, होईल का अनुमित बाबाच ते. मात्र एकची बाबांचे वचन, येईन जेव्हा कराया भोजन. माझिया संगे येतील 2, विसरलो मी भान तयाचे. बाबांची या आमंत्रणा पाठी, पडती जरी यासी प्रथम गाठी. तीही केवळ जेवणासाठी, तरी नहे दिठी चाकाटती. परी तो आला गोरक्षणानिमित्त, मिळवावया गोग्रास वित्त. तयानंतर ते साईंप्रत, आमंत्रण जात उद्यापना. म्हणून ऐसा मोह पडला, तेणे हा ऐसा प्रकार घडला. जरी दोघांसह येऊन जेवला, तरी तो भासला अन्नार्थी. नसता कोणी पूर्व परिचित, भोजन समयी येता अकल्पित. घेऊन कोणीही दोघे समवेत, साईच ते निश्चित वाटते. परी या संतांची ऐसीच रीती, अघटित लीला अद्भुत कृती. भक्तांघरीची कार्यस्थिती, स्वयेची योजिती त्या आधी. भक्त विनटता निजचरणी, तयाची या शुभ कार्याची संपादणी. ऐसीच होते अकल्पितपणी, अतर्क्य करणी संतांची. चिंतिलेची दे चिंतामणी, कल्पवृक्ष दे कल्पिले मनी. कामधेनु ते कामप्रसविणी, अचिंत्यदानी गुरुमाय. असो ये ठाई बाबा निमंत्रित, संन्यासियाच्या रूपे प्रकटत. परितयांची लीला अघटित, अयाचितही येत कधी. कधी छायाचित्र रूपे, कधी पार्थिव मूर्ती स्वरूपे. पार नाही तयांच्या कृपे, प्रकटती आपोआप कधी. ये अर्थीचा माझा अनुभव, परिसता श्रोतया वाटेल नवलाव. कळेल साई लीला प्रभाव, कथा ही अभिनव अपूर्व. ही का कथा की ही कहाणी, ऐसे ही ईस वदेल कोणी. म्हणावे ते खुशाल त्यांनी, परी ये श्रवणी सादर भा. आळस निद्रा तंद्रा टाकून, होऊन या सावधान. कथा ही परिसा द्या हे दान, होईल समाधान मग माझे. व्यग्रता क्षण झुगारून, स्वस्थ चित्त अव्यग्रमन. झालिया कामा येईल श्रवण, पुढे मग मनन निजध्यास. तेथून पुढे साक्षात्कार, परी या सर्वां श्रवण आधार.
तेच की या सर्वांचे सार, निश्चये भवपार त्याचेनी. सन 1917 इसवीसी, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी, शेजे निद्रिस्त असता पहाटेसी, स्वप्न एक मजसी जाहले. पहा साईंचे विचेष्टित, सुंदर वेश संन्यासी होत, देऊनी दर्शन मज जागवित, भोजनामी येत आज वदे. स्वप्ना माझील जागृतपण, तेही केवळ स्वप्नाची पूर्ण, कारण जागृत होता मी आपण, कराया आठवण लागलो. डोळे उघडून पाहू लागे, नाही साई न कोणी ते जागे, स्वप्नची ते जे क्षणामागे, यत्किंचित जागे पण नव्हते. ऐसी होता मनाची निश्चिती, आठवू लागलो स्वप्नस्थिती, अक्षरे अक्षर आठवले चित्ती, लव मात्र विस्मृती विरहित. येतो मी आज भोजनास, या साईंच्या स्पष्टोक्तीस, ऐकून आनंदलो जीवास, कळविले कलत्रास हे वृत्त. ध्यानी मनी साईंचा ध्यास, हा तो निरंतरचा अभ्यास, 7 वर्षांचा जरी सहवास, आसन भास भोजनाचा. असो तिजला ठेविले सांगून, आहे आज होळीचा सण, एक टिपरी अधिक आधण, घालाया आठवण ठेवावी. हे इतुकेची कळविता तीस, लागली कारण पुसावयास, मी म्हणे आज जेवावयास, पाहुणा या सणास येणार. तव ती म्हणे सांगा कोण, जिज्ञासा तीस जाहली दारुण, परी मी सांगता खरे कारण, उपहासा भाजन होणार. हेही मज ठावे पूर्ण, तरीही न भावे सत्य प्रतारण, म्हणून श्रद्धापूर्वक जाण, केले मी निवेदन सत्यत्वे. तरी हे आहे श्रद्धेवरी, जैसी जया जाणीव अंतरी, वार्ता खोटी अथवा खरी, हे तो मनावरी सर्वथैव. कितीही तिची करिता खातरी, वार्ता पटेना तियेचे अंतरी. ती म्हणे बाबा शिर्डीहून दूरी, कशासही तरी येतील. आपुले येथील काय भोजन, कशाचा आपुला होळीचा सण, टाकून या शिर्डीचे मिष्टान्न, सेवितील कदन्न का येथे. येणे परी तिचे भाषण, मी म्हणे एक टिपरीचे आधण, ठेविता आपणा सायास कोण, टिपरीची वाण नाही तुझ. प्रत्यक्ष येतील साईच पाहुणे, ऐसे तुझला मीही न म्हणे, परी घडेल कोणाचे तरी येणे, हे निशंकपणे मज वाटे. मग तू मनी कैसेही मान, मी त्या मानीन साईन समान, किंबहुना प्रत्यक्ष साईन आन, अन्वर्थ स्वप्न होईल मज. असो ऐसे जाहले भाषण, पुढे पातला समय माध्यान्ह, होता यथाविधी होलिका पूजन, मांडिली भोजन पत्रावली. आदि करून पुत्र पौत्र, दुहिता जामात इष्टमित्र, पंक्ती मांडिल्या सपीठ पात्र, घातल्या विचित्र रांगोळ्या. त्यातची एका मुख्य पंक्ती, पाट मांडिला मध्यवर्ती, पात्र एक साईं प्रती, इतरा समवेती वाढले. पात्राभोवती रांगोळी, घातली रंगी बेरंगी निळी, प्रत्येका तांब्या पंचपात्री पळी, सर्वासमेळी समसगट. पापड सांडगे कोशिंबिरी, वाढिली लोणची रायती साजिरी, परोपरीच्या भाज्या खिरी, जाहली तयारी बहुतेक. पाहुनिया 12 झाले, जेवणारे सोवळी नेसले, येऊन एक एक पाटी बैसले, तोही न आले कोणी दुजे. सर्व पात्रे गेली भरोन, वाढिले भात पोळी वरान्न, रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून, काही न न्यून ते जागी. कोणी पाहुणा अथवा अतिथी, येईल म्हणून मार्ग लक्षिती, जाहलो मी साशंक चित्ती, वाटती किती पहावी. म्हणून दिधली दारास कडी, अन्नशुद्धी वाढिली तातडी, वैश्वदेव नैवेद्य परवडी, अन्नार्पण घडी पातली. आता घेणार प्राणाहुती, इतुक्यात जिन्यावर पाऊले वाजती, रावसाहेब कोठे की वदती, बैसले बैसती निवांत. तव मी तैसाच गेलो दारी, वाटले कोणी आले अंतरी, हळूच दाराची कडी जो सारी,
दिसले जिन्यावरी दोघे जण. त्यातील एक अल्ली महमद, दुजे संत मौलाना शाग्रीद, इस्मू मुजावर नामाभिध, आनंदप्रद दोघेही. पाने वाढूनी मंडळी बैसली, भोजनाची तयारी देखिली. पाहोनी अल्लीने विनंती केली, तसदी मी दिधली क्षमा करा. वाटते आपण जेवणावरून, आला मजकरिता धावून. आपणा लागी हात धरून, पंक्तीही खोळंबून राहिली. तरीही घ्या आपुली वस्त, मग मी भेटेन होता फुरसत. सांगेन नवलाव इत्थंभूत, अत्यद्भुत ये विषयीचा. ऐसे वधूनी काखेतून, अल्ली एक पुडके काढून. टेबलावर सन्मुख ठेवून, सोडवू गाठवण लागला. काढिता वृत्तपत्राचे वेष्टन, दिसली साईंची मूर्ती तत्क्षण. म्हणे ही ठेवा वस्तू आपण, करा ही विनवण मान्य माझी. पाहता साईंची तस्बीर, रोमांच उठले शरीरावर. चरणावरी ठेविले शिर, जाहले अंतर सद्गदित. वाटला मोठा चमत्कार, ही साईंची लीला विचित्र. वाटले मज केले पवित्र, दावूनी चरित्र हे ऐसे. उठली प्रबळ उत्कंठा मनी, आणिली ही तस्बीर कोठुनी. तो म्हणे मी एका दुकानी, विकत घेऊनी आणिलीसे. पुढे मग ते दोघे जण, उभे न राहती एकही क्षण. म्हणाले आता जातो आपण, करावे भोजन स्वस्थपणे. आताच या गोष्टीचे कारण, कथू जाता केवळ निष्कारण. खोळंबेल मंडळींचे जेवण, ते मी मग कथीन सावकाश. मलाही ते वाटले समर्पक, तस्बीर वेळी आली हा हरिख. तयातची मी जाहलो गर्क, आभार प्रदर्शक उद्गारलो. बरे आता यावे आपण, आम्हीही पुढे करू निवेदन. तस्बीर येथे येण्याचे कारण, आजची प्रयोजन काय तिचे. असो पुढे ते गेलिया पाठी, यथा निश्चित साईंसाठी. मध्यवर्ती स्थापिल्या पीठी, नेऊनी ती पाटी प्रस्थापिली. सुखावले अवघ्यांचे मन, अतर्क्य साईंचे विंदान. येणेमिषे करुनी आगमन, स्वप्नींचे वचन सत्य केले. आलाच तर कोणी अतिथी, येऊनी तेथे बैसेल पंक्ती. हीच अपेक्षा ज्यांची ये चित्ती, आश्चर्य किती हे तया. पाहोनी चित्रीची सुंदर मूर्ती, परम आल्हाद सकळांप्रती. कैसे हे घडले अकल्पित रीती, आश्चर्य करीती समस्त. ऐसे होता प्रतिष्ठापन, केले अर्घ्यपाद्यादी पूजन. भक्तिप्रेमे नैवेद्य समर्पण, अवघी मग भोजन आरंभिले. तैपासाव हा काळवर, प्रत्येक होळीस ही तस्बीर. करवूनी घेई हे शिष्टाचार, अष्टोपचार पूजेसह. इतर पूजेतील देवासहित, ही देव्हारी पूजिली जात. ऐसे हे साई अपूर्व चरित, भक्तांसी दावीत पदोपदी. असो पुढे हे दोघे जण, आज उद्या भेटू म्हणून. वर्षे 9 गेली निघून, तरीही न दर्शन तयांचे. कर्मधर्म संयोगे शेवट, अल्ली महमद यांची गाठ. पडली यंदा जाहली भेट, सहज मी वाट चालता. भेट होताच जाहलो उत्सुक, तस्बिरीचे पुसावया कौतुक. का हो इतुकी वर्षे मूक, वृत्तीचे सेवक बनला तुम्ही. जैसी पूर्वी तैसी आज, पडली अवचित गाठी मज. योग आला आहे सहज, सांगाती मौज समग्र. तुम्हीही श्री साईंचे भक्त, आहे ठावे हे मज समस्त. परी ते दिवसीच कैसे अवचित, यावे हे उचित वाटले. मग तो अल्ली वदे वृत्तांत, परिसा म्हणे कथितो सात्यंत. पहा साईंची लीला अत्यद्भुत, आश्चर्य भरित ती सर्व. या लीलेचा काय अर्थ, काय यातील निज कार्यार्थ. यात भक्तांचे काय इंगित, साईच सुसंगत जाणता. आपण केवळ एकमेकांनी परिसाव्या या लीला कानी. किंवा त्या गाव्या निजमुखांनी, निश्रेय सदानी म्हणवोनी. असो आता पुढील भाग,
पुढील अध्यायी कथू सांग, आनंद पावेल श्रोतृसंघ, चरित्र अमोघ साईंचे. साई निर्द्वेष आनंद घन, सदा भजावा अनवच्छिन्न, पावाल निज सुख समाधान, मन निर्वासन होईल. चातक निज स्वार्था विनवी, मेघ सकळ सृष्टी ते निववी. बाळासाहेब बाबांस बोलवी, बाबा तव पालवीत भक्तांसवे. भक्त पंक्ती श्रोतेही बैसती, प्रेमे उद्यापन कथा परिसती. साई समागम आनंद भोगती, ढेकरही देती तृप्तीचे. अनाहूतही कैसे येती, कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटती. कैसे निजदासा आभारी करीती, कैसे ते जागविती पदोपदी. असो हेमाड साईंसी शरण, पुढील कथेची हीची मांडण. मांडील घेईल करून निरूपण, आपुली आपण यथेष्ट. शरणागता घालितो पाठी, याच त्याची या ब्रीदासाठी. हेमाड घाली पायी मिठी, परतान लोटी तो तया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, उद्यापन कथा कथनं नाम 44तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.